कसबा सांगावमध्ये रणजित कांबळे आमचे सरपंच, मागासवर्गीय सरपंच आमचे होते. आणि या 5 वर्षात 10 वर्षात काय असेल 25 वर्षामध्ये रणजित कांबळेंनी जे गावात कामं केलेले आहेत तरी कुणालाही होणार नाही. असं मुश्रीफ साहेबांच्या गटामधून राहिलेले आहेत ते साहेब. आणि त्यांच्यामुळे एवढी कसबा सांगावमध्ये कामं केलेले आहेत की गावाला पाणी मिळत नव्हतं. 5 दिवस 6 दिवसांनी गावामध्ये पाणी येत होतं. तर रणजित कांबळे निवडून आल्यापासून 1 दिवस आडान पाणी येऊ शकते. कसबा सांगावमध्ये गोरगरिबांचे जनतेसाठी रणजित कांबळेंनी भरपूर सहकार्य केलेलं आहे. आणि त्यांचं सहकार्य बघून एकही गोरगरिबातला माणूस रणजित कांबळेला विसरू शकत नाही. रणजित कांबळे हाय कसबा सांगावचा धान्या वाघच आहे तो. आणि त्यामुळं काय रणजित कांबळे पुढं काही कुठलाही उमेदवार कुठलाही राहिला असला तरी काय तालुक्यात बी हे करायचं नाही, कसबा सांगावमध्ये बी नाही. एवढी त्या रणजित कांबळेंनी कामं केलेली आहे. एखादी नाही साहेब, एखादी नाही. गावातली गटारी 15 दिवस महिनाभर कधी काढल्या नाहीत. 1 दिवस गटार काढली नाही असं नाही. रणजित कांबळे जसा आला तसं 2 दिवसाला 3 दिवसाला गावातली स्वच्छता, गावातलं हनुमान मंदिर असून दे, गावातली चावड्या असून दे. रणजित कांबळे मागासवर्गीय असला तर गावातली पहिला कामं करून घेतोय. आणि आपलं समाजामध्ये जरा दुर्लक्ष करेल तर गावातली कामं 1 दिवस आडान ग्रामपंचायतमध्ये गाव चावडे असेल, काय असेल, सोसायटी असेल, गावातला भाग असेल किंवा इष्टी स्टँडमधलं सगळं असेल. दारूमुक्त केली साहेबांनी, रणजित कांबळ्यांनी. आखड्याचं दुकानं बंद करून ठेवलीत. रणजित कांबळे एवढा सुखी आहे, चांगला आहे, गरिबासाठी तरी 1 नंबर आहे. आणि त्याच्यामुळे गावातली एक वस्ती, गावात आमच्या माळावर लाईट नव्हती, लाईट करून तयार करून दिली. परत गावात पाणी नव्हतं, पाणी तयार करून दिलं. MRDCतनं पाणी आणलं साहेबांनी, रणजित कांबळे सत्ता असताना ग्रामपंचायतमध्ये सरपंच असताना गावात साहेबाला घेऊन गावातलं पाणीचे टंचाईत होते. आपल्या नदीचं कॅन्सल केल्यामुळं MRDCतनं पाणी आणलं. 5 तारीख MRDCतनं पाणी आणलं. तिथनं पाणी आणून सगळ्या माळ भागाला पाणी दिलं. राजीव गांधी नगर असू दे, गाव असू दे, सगळ्यांनी पाणी त्यांनी पाजलं. आतापर्यंत त्यांची काही काळजी नाही. आणि ते असं धाडशी उमेदवार आहेत आणि धडाधडीचे कार्यकर्ते आहेत. मतदारांना काय सांगशील? हां, मतदारांना काय सांगशील? मतदारांना बी हेच सांगायचं, हे कामं बघून तुम्ही मतदान करा. आमचं काय मत आहे माहिती आहे काय, कामं बघा. कोण कामं केलेलं आहेत, कोण धाडशी माणसं आहेत त्यांना सहकार्य करा. नसेल तर त्याला सहकार्य करू नका. ज्याची कामं होत नाही त्याला काय उपयोग आहे करून. 1 दिवस येणार, तुम्हाला पैसे 10 रुपये देणार, 100 रुपये पाकिट देणार, 300 रुपये पाकिट देणार, दारूची एक बाटली देणार. त्याच्याला बळी पडू नका. जे काम करते त्याला तुम्ही सहकार्य करा. आमची विनंती आहे आणि धन्यवाद.